यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय, तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले। संतप्त नागरिकांनी पोलिसांना देखील घेराव घातला होता। यात एक जण गंभीर असून त्याच्यावर सध्या जवळील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र या अपघाताच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। गोवंडी शिवाजीनगर परिसरामध्ये डंपरनं चौघांना चिरडलं। यामध्ये 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे। या अपघातानंतर जमाव आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। ही दृश्य देखील आपण पाहतोय। जमावानं पोलिसांना देखील घेराव घातलेला होता। तर संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला। पोलिसांसोबत नागरिकांची बाचाबाची देखील झाली। तिघांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे। त्याच्यावर जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय। मात्र एका भीषण अपघाताच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एका डंपरनं चौघांना चिरडलेलं आहे। तर आपले प्रतिनिधी उमेश करंजकर त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। थेट लाईव्ह ते आपल्यासोबत जोडले जात आहेत। उमेश, नेमका हा अपघात कसा घडला आणि अपघातानंतर जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांसोबत बाचाबाची देखील झाली। नेमकी सध्याची आत्ताची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? शुभम, अत्यंत दुर्दैवी अशी घटना ही गोवंडी जो मुख्य सिग्नल आहे या परिसरात घडली। आता मी तिथेच उभा आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास आधी हा सगळा अपघात झाला आणि आताही जर आपण इकडची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात इकडची जी लोक आहेत ती अजूनही रस्त्यावर आहेत। पोलीस या सगळ्या लोकांना नियंत्रित करण्याचं काम करतात। मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा देखील इथे उपस्थित झालेला आहे, कारण भरधाव डंपरने ज्या 4 तरुणांना उडवलं ते हे इकडचे स्थानिक होते। त्यापैकी तिघांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते। तर चौथ्या तरुणाला रुग्णालयात दाखल केलेलं, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आणि ह्या भरधाव डंपरने चौघांना उडवल्यानंतर इकडची जी लोक आहेत ती संतप्त झाली होती, कारण हा मुख्य हायवे आणि या हायवेवरून जे डंपर असतील किंवा मोठ्या गाड्या असतील त्या भरधाव धावतात। यासोबतच हा सगळा परिसर पाहिला तर हा परिसर देखील रहदारीचा आहे। आता शुभम जे मी तुम्हाला शॉर्ट दाखवतो जे स्क्रीनवर आपल्याला दिसतं ते जे फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत ते आलेले आहेत आणि आता पुरावे जे आहेत ते गोळा केले जातात। नेमका अपघात कसा झाला, काय झालं या सगळ्या बाबतची माहिती आता पोलिसांकडून देखील जमा केली जाते। एकूणच काय तर सर्व जे संतप्त नागरिक आहेत त्यांना नियंत्रण करण्याचं काम जे आहे ते मोठं आव्हान पोलिसांसमोर सध्या तरी पाहायला मिळते। रस्त्यावर कोणालाही थांबून दिलं जात नाही। लवकरात लवकर रस्ता क्रॉस करून नागरिकांना आपापल्या घरी पाठवण्याचं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर आहे। पोलीस मोठ्या प्रमाणात आले आहेत आणि सगळं नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते, त्यावेळी सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांना करावा लागला। उमेश, डंपर चालकाच्या संदर्भातले नेमके अपडेट काय? तो मद्यधुंद अवस्थेत होता की त्याचं डंपरवरचं नियंत्रण सुटलेलं होतं? नेमका अपघात का घडला? शुभम, हा डंपर भरधाव होता, मात्र आता नेमकं तो मद्यधुंद अवस्थेत होता हे सांगणं कठीण आहे, कारण याबाबत आता त्याला लगेच ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पोलीस चौकीमध्ये त्याला नेण्यात आलेलं आहे। त्याबाबतची आता चौकशी सुरू आहे। मात्र नेमका हा अपघात का झाला याबाबतची चौकशी पोलिसांकडे सुरू आहे। मात्र नागरिकांचा जो आक्षेप आहे सातत्याने या भागामध्ये अशा प्रकारचे डंपर धावतायत आणि अतिवेगाने धावतायत, यावर पोलिसांचं कुठलं नियंत्रण नाही आणि त्यामुळे नागरिक इथं संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळाले। अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।